पाण्याचे टाके आहेत, त्यानंतर रात्रीची वेळ आहे. आता आम्ही इथे आलो आहे आणि हा ना थंड पडली आज चेंज होतात ना, हे खूप मायथॉलॉजिकल आहे. ज्याच्या हातात भाले आहेत, कारण त्यावेळेला भालेच होते. हे काय चालू आहे? कौल लावतंय. माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक भैरवगड. कसारा स्टेशनच्या अगदी बाहेरच पडल्या आपल्याला इथे भाजी, खाण्यासाठी स्नॅक्स वगैरे काही गोष्टी भेटतील. बाहेर भैरवगडसाठी जाण्यासाठी, त्याच्या आसपास नाशिकसाठी वगैरे जाण्यासाठी पण इथे तुम्हाला टॅक्सी भेटून जाईल. नाही 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 एकदा टाइम पिता टाइम स्वतः टाइम हो दे. 15 मिनिटांनी आपण लबूबूची बाई. रात्रीची वेळ आहे. आता आम्ही इथे आलो आहे आणि इथे कदाचित तिकीट काढावं लागेल. बघूया कसं काय आहे. इथे अगोदर दिलंय सगळं, कोणत्या गोष्टी करायच्या पण कोणत्या गोष्टी करू नये. थंडी वाटते ना. हो नाही का मुंबईला एवढी नाहीये. नंबर सांग. 959 चला आपण बाहेर फिरूया. काय बघूया. थंडी वाजायला लागली. नाही खूप थंडी वाजते. दाशी व्हायला लागली. जरा बरं वाटलं. मला वाटलं नव्हतं एवढी थंडी असेल. दात वाजायला लागले. लावूया आपण शेकोटी. गरज आहे. माझे दात वाजायला लागले. मुंबईला आहे पण एवढी नाही. तुम्हाला रात्रीची भीती नाही वाटत दादा? तुम्ही कधी बघितलं असेल का, म्हणजे तुम्हाला दिसलं असेल बिबट्या? रात्रीचा आवाज येतो. चला उलट वाढली बिबट्या. किती बिबट्या असतील? पकडतात म्हणजे 7-8 दिवसातून इकडून पिंजरे लावतात. घेऊन जातात. बापरे. चला जाऊ घ्या. गुड नाईट दादा, काळजी घ्या. आपण जाऊया. बोलली मठामध्ये गेले. अरे बाहेर खूप थंडी आहे. ब्लॉगर
हे आपण बिबट्याला जेवण म्हणून बाहेर झोपणार आहोत का? तिकडे नोटीस वाचलीस का की अंगणात झोपू नका? हा या येईल झोपताना. झोपलात का? आज झोपणार बाबा. खूप सुंदर आहे. ते काय आहे? अच्छा तो ओ उद्या अय्या हो तुटली ताडा बघितला. विश विश विश. या घराची जी फ्रेम आहे ही खूप सुंदर आहे आणि इथे चिमणीसाठी घरटं चिमणीने बांधलंय का त्यांनी बांधून ठेवलं माहिती नाही, पण खूप सुंदर. सुगरणीचं घरटं ते स्वतः बांधतात. वाव खूप सुंदर आहे. दराच्या समोरच सुगरण नावाचा एक पक्षी असतो हा जो हे असं घर बांधतो आणि खाली बघ त्याच्या आतमध्ये एक जायला. डॉगो आहे. सही आहे. ती खरं जागा जाण्याची असते माहिती ना, ती दोन बनवतात ते. काय होईल? आणि हा दरवाजा खूप सुंदर आहे. खूप छान लाकडी. बनवतो. ते कुठे कुतू झोपलाय. हे येलो कारण माझे बारीक पॉइंट झोपलाय तो, त्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. आता आम्ही रात्र इथे थांबणार आहोत. वाव रात्रीचं माझे दात वाजतात, मला एवढी थंडी वाजते. खूप छान वातावरण. छान जेवण चालू आहे. वाव आता आम्ही चुलीवरचं जेवण जेवणार आहोत. चुलीजवळ थांबलं तर जरा बरं वाटतंय. शब्द नीट येत आहेत. भाकरी भाजी हा हा ना थंड पडलीस. म्हणजे पोलपाट खूप त्यांचं काहीतरी प्रोसेस असेल. आपल्याला तर मग एकदम मग लाटेल तू गोल. ट्राय करू शकतेस आणि कोणतरी व्हिडिओ करेल. जेवल्यावरती ना आपल्या फक्त ती जेवायची रिस्क आम्ही नाही घेऊ शकत. बनव. मी ज्याच्यात एक्सपेरिमेंट करू शकतो तो घरी आहे ना. तोच झेलू शकतो. तोच झेलू शकतो. आणि पप्पा माझे मे बी म्हणूनच त्याने तुला पाठवलं. आज हॉटेलमध्ये ऑर्डर करतो. कसं ओळखलं? आज झोमॅटो स्विगी चालू आहे आमचा. पार्टीवर आहे. पिठलं भाकरी हो. हे बाळ आहे इथे. तुम्ही बिबट्या बघितला? ते नाही म्हटलं. तुम्ही नाही बिबट्या बघितला? अरे काय काल परवा दिवशी नाही पकडला का आम्ही हे वाचवतंय पकडला बिबट्या? पिंजऱ्यामध्ये. हे वाचवतं हे घाबरवतंय. हे खरं सांगा ना. नाही आम्ही इथेच थांबणार आहोत रात्री. कुठे जाऊ शकत नाही. आम्ही घरातच राहतो. आम्ही तुमच्याचकडे थांबलोय. आणि उद्या चालायचं तर म्हणजे नकोच. डिहायड्रेशन तू वेळ. अजून काय? म्हणजे व्हेज आहे त्यांना इकडे पिठलं भाकरी आणि नॉनव्हेज आहे त्यांना तिकडे. म्हणजे ते चूलवरती व्हेज बनवतात आणि गॅसवरती नॉनव्हेज. नॉनव्हेज बनवतात. सही आहे. ते आपलं असतं ना एका ठिकाणीच व्हेज आणि एका ठिकाणी नॉनव्हेज. ते मिक्सअप नाही. सही आहे. वो अपना लिस्ट लेके खुद चलता है और मेरी आता मी इथे थांबणार आहे आणि इथेच रात्रभर झोपणार आहे. आता उद्या सकाळी बघू. सकाळी लवकर किती वाजता उठून जायचं आमचं ठरतंय. मच्छर आ जाएगा. मच्छर मच्छर का नहीं. सांप से डर नहीं लगता, सांप तेंदुए से लगता है. हॅलो. बसत नाही का रात्रभर लावूनच सोडलं ना शाळेला. हो. आता आपण चालणार आहोत. पाणी खूप घेतलंय. आता बघूया कसा होतोय प्रवास.
तुम्ही महिन्यातून किती वेळा जातात वरती? जशी माणसं येतील तेव्हा माणसं सगळ्यात जास्त कधी येतात? चालूच झाले होते आता काय चालूच आहेत. हो ना, थंडीमध्ये ना? हा थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यात येत नसतील ना? हा उन्हात फक्त कमी होतात. ग्रुप फोटो अशी नॉर्मल गाडी घेऊ ना मध्ये मग या थोडे या इथे. लिपबाम देऊ? नको नको. माझं ऑफिस कुठे सांगितलं लोअर पर्यंत ऍक्च्युली पोदार मिल कळलं आता मला काय तुझा डिस्क प्रिंटिंग स्टुडिओ काढला तो आमचा प्रिप्रेसचा सेटअप होता त्याची प्रिंटिंग प्रेस होती आणि आमच्याकडे प्रोजेक्ट काय असायचे माहिती आहे किंगफिशरचे जे कॅलेंडर्स यायचे बघ बेकरचे आठवत नाही बट साधारणपणे 25 बिलो हे सुंदर आहे. भैरवनाथ हा हे बघ जे तुला दिसतंय तेच आहे. भैरवनाथ. बेस्ट थिंग इज लिटरली जे दिसतंय तेच आहे. हाय. अरे हा तो तसाच आहे. अरे हा असा दोन लाईनीत बसा किंवा तीन लाईनीत बसा. तीन लाईनीत छान आहे. वी आर द चेक पॉइंट ऑफ भैरवगड. तनु तरी बरंच लवकर आठवलं. ऍक्च्युली हरवलं असतं. थँक्यू. हे वारूळ आहे. भावरा. अरे हो होय वारो म्हणजे मुंग्या मुंग्यांचं. अच्छा. एक विचार तुम्हाला पण ज्याला उत्तर येईल त्याला माझ्यातर्फे एक गिफ्ट आहे. हे काय आहे? दोन साईड. हे द्वारपाल. ओके काय नाव आहे? नाव नाही माहिती. जय विजय. तुम्ही आलेच वाटतं मला. जय विरू. ओके सो जय विजय हे द्वारपाल आहेत. ठीक आहे. नाव द्वारपाल आर बेसिकली द्वारपाल किंवा क्षेत्रपाल म्हणतात त्याला. जो क्षेत्र आहे हे क्षेत्र मीन्स हे रिजन त्या रिजनचे रक्षक किंवा द्वाराचे पाल. आता हे इथे एंट्रीला लावलेत विच इज फाईन. हे नवीन आहे ना आपण सगळेच करत असतो बट मेजॉरिटी टाइम्स हे असतात देवळाच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वार. आणि जर आता बघाल सी एक जस्ट सांगतो मी खूप की हे सगळे का आहेत ही सगळी शिल्प हे सगळे स्कल्पचर्स का आहेत तिकडे. तर त्याचपैकी एक जय विजय आहेत जे द्वारपाल आहेत. तर तुम्ही नीट बघाल ना जुन्या मंदिरामध्ये खास करून कोकणातली शैली आहे ही जी आमच्या उत्तर कोकण म्हणजे वसई किंवा मुंबईत पण आहेत. मुंबईतली परळ साईडचीच जुनी जुनी मंदिरं बघ. सो द्वारपाल जे आहेत ना हा जो आहे ना त्याचे आयबॉल्स या साईडला असतात आणि हा जो आहे त्याचे आयबॉल्स या साईडला असतात. अजून त्यांचं लक्ष गाभाऱ्यात असतं दोन्ही. सो दॅट तुम्ही जर एंटर करत असाल तर त्यांचं लक्ष तुमच्यावर आहे. आणि द्वारपाल हे फक्त हिंदू रिलिजन मध्येच आहेत असं नाहीये. तुम्ही कुठल्याही जैन देरासरमध्ये जा. ठीक आहे. जैन देरासरमध्ये पण सुरुवातीला द्वारपाल असतात. आणि या सगळ्याचं एक कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन असं आहे जेवढी पण जुनी मंदिरं आहेत जी अर्लियर म्हणजे गुजराती लोकांनी स्थापन केली आहेत किंवा जिथे गुजराती लोक जास्त वर्शिप करतात तिकडचे जर तुम्ही द्वारपाल बघाल ना तर आता हे द्वारपाल आपले टिपिकल हिंदू रिलिजियस किंवा जे कोकणातले आहेत बेअर बॉडी धोतर हातात भाला युजली भाला असतो आणि हा पण असा हाचा भाला या हातात असतो त्याचा त्या साईडला असतो. पण जर तुम्ही असं गुजराती टाईपच्या देवळात गेलात ना तर तुम्हाला त्यांच्याकडे फेटा दिसणार. त्याच्या मिशा असतात पगडी मिशा आणि हातात बंदूक असते. सो जसं जसं एराज चेंज होतात ना हे खूप मायथॉलॉजिकल आहे. ज्याच्या हातात भाले आहेत कारण त्यावेळेला भालेच होते बंदुका नंतर आल्या. सो प्रॉपरली ब्रिटिशांच्या एरामध्ये जर मंदिर असतील ना तर त्यांच्या हातात बंदुका आहेत. सो त्याच्यावर तुम्ही ओळखू शकता की हे देऊळ किंवा ना जे पण काही ते कुठल्या कालखंडातलं आहे. हे सुरुवातीलाच इथे दिवा लावतात. हा जस्ट दिव्याची सोय आहे इथे. दीपमाळ आय थिंक वरती तरी नाहीये पण मे बी हे हे हो असते. आणि हे वारुळ मुंग्यांचे. हा मुंगी साप सापाचं तर वाटत नाही. मुंग्यांचं असावं. तोडता का काय? चला
चलो इथे कधी प्रत्येक ह्याच्या कधी- खाली बघा लिहिले काय लिहिले प्रत्येकाचं नाव ओके चंद्रकाम धोंडुसा. ओके कधी असा विचार केला की बरीचशी देवळं आपली हा ही खूप उंचावर का आहेत? कधी पण बघा कुणकेश्वर झालं किंवा ना जी मोठी मोठी देवळं आहेत किंवा अगदी कार्ल्याची एकविरा देवी झाली, जुचंद्राला चंडिका देवी आहे, बरीचशी देवळं नॉट नेसेसरी बट बरीचशी देवळं उंचावर आहेत. आणि देवळच नाही जुने जुने चर्चेस पण बघा खूप हो, उंचावर हो, आहेत. काय वाटतं रिझन? एक्झॅक्टली हो माउंट मेरी इटसेल्फ अ माउंट ना. सो आता 2-3 हे आहेत त्याच्यामध्ये. एक तर तुम्हाला माहितीये आपण असं म्हणतो की देवाचं स्थान सर्वात वरती आहे तर म्हणून ते उंचावर आहे. सेकंडली उंचावरची आता ठिकाण आहे ना थांबे. लेस ऍक्सेसिबल असतात. जास्त लोक पटकन जात नाहीत तिकडे हेच चढ उतर वगैरे करण्यामुळे. तर त्याच्यामुळे फायदा हा होतो की त्या जागा खूप पीसफुल असतात, त्यांचं पावित्र्य राखलं जातं, तुम्हाला आल्यावर समाधान मिळतं देवदर्शनाचं. तेही एक रिझन आहे. नाही नाही नको नको ठीक आहे. सोनकीची फुले ना. बोटॅनिकल आयडी मला माहित नाहीये, पाठवतो मिळाला तर. हे कुठे असतं जास्त करून? हीच रेंज कळसुबाई, रतनगड. तुम्हाला आठवते आपण रतनगड केला तेव्हा बरीचशी लागली होती. ह्यांचा फुलण्याचा एक सीझन असतो. थंडीमध्ये असेल का उन्हाळ्यात? आय एम नॉट शुअर. पावसाळ्याच्या नंतर का असं काहीतरी आहे, मला नक्की नाही सांगता येणार. पावसाळा संपल्यावर म्हणजे ना. बरोबर फोटोग्राफी चालू आहे इथे. भरपूर मुलींनी ब्लॉक केलं मला. आम्ही खूप थकलोय म्हणून आम्ही थांबत थांबत चाललोय. करणार होतो का तुम्हाला असं काहीतरी करावं वाटतं? थकली ती. नाही तो थाक गई. हा लय छान आहे. काय क्रिएटिव्हिटी. स्ट्रगल देख रहे हो? स्ट्रगल सबस्क्राईब करो सबस्क्राईब. सब्सक्राइब फॉलो करो इंस्टाग्राम पे 3000 फॉलोअर्स है. करो फॉलो. दोन्ही काढतो मी. थांबा अशीच थांब. नाही नाही नाही. दादा तुम्ही कुठून आलात? हा होल्ड 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 संगनमेर. होल्ड होल्ड तुमचं कुलदैवत आहे? हो. चालेल. आता तो एक झाला. आता हा तुमच्याबरोबर आहेत? एकदा मला दाखवाल कसं येतं जर मी जरा तशी चेंज. तुम्ही वर्षातून नेहमी येता का महिन्या महिन्याने येतात? दर रविवारी. छान. संगमनेर किती लांब आहे इकडनं? अल्ट्रा वाईड दाखवा ना ते फोन. जरा पास करा. नाही नाही काय एसटी नेता की गाडी नेता? एकच काढला तुम्ही. तुम्ही दोघं जणच येता? अरे वा. सकाळी लवकर निघत असाल ना पहाटे? छान. तुम्ही दोघं जणच ना? मज्जा. हा तिथे उभे राहा. म्हणजे कसं सनलाईट इकडनं येते ना, मी तिथेच उभी होती. कसा आहे तुझा एक्सपिरियन्स? खूप छान. आता काहीतरी खूप नाही तशी दमली नाही कारण वातावरण खूप छान आहे, पण जरा ब्रेक ब्रेक घेत चाललोय. खूप चांगले आहेत ना आमच्याबरोबर भावराचे बघा. त्याच्यामुळे लिटर खूप सपोर्टिव्ह आहे. त्याच्यामुळे चाललोय. पहिला ट्राय केला त्यामुळे जरा वेगळा अनुभव आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे. पोहोचलोय ऑलमोस्ट. हो. आणि इथे खूप लांबून लांबून लोक पण आलेत. आता हे जे आहे ते कोल्हापूरवरून आले आहेत. अजून नमस्कार. तुम्ही सगळे ट्रेक करू शकता यासाठी मी तुम्हाला हे करतो. थँक्यू. तुम्ही कुठल्या एज पासून चालू केलंय? म्हणजे मी ऍक्च्युली 1976 पासून सह्याद्रीमध्ये फिरतो. जवळजवळ एक 7-8 किल्ल्यांची आमची ट्रिप असते. महिन्यातून 2 महिन्यातून 6 महिन्यातून जसं प्रत्येकाला सवड मिळेल तसं. माझे महाराष्ट्रातले आतापर्यंत 125 किल्ले झालेले आहेत. त्यामध्ये आपण जे नावाजलेले आहेत थोडेसे डेंजर म्हणा, AMK, रतनगड, कळसुबाई तर माझी 3 वेळा झालेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त नाशिक जवळचे घोडप, मार्कंड्या, कांचन मंचन, रवळ्याजवळ्या
असे जे आपण सालोटा पुन्हा हरगड मोरा मुल्लेर हे जे नामांकित आहेत ते पण झालेले आहेत. माझा एक्सपिरियन्स तरी चांगला आहे. ह्या सह्याद्रीमध्ये फिरण्याच्या आवडीमुळेच आतापर्यंत माझी तब्येत किंवा माझी हेल्थ उत्कृष्ट राहिलेली आहे. यासाठी तुम्ही पण जरूर सह्याद्रीचं वेळ घ्या, सह्याद्रीमध्ये फिरा, आपली तब्येत उत्कृष्ट ठेवा. आणखीन आपल्याला देवानं काय द्यायला पाहिजे? तब्येत आहे तर सगळं आहे जगामध्ये, नाहीतर काही नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच. हाय विडू, कसा आहे? ठीक आहे ना? हा लाल लाईट सांग. पाठी नको जाऊ. नाही नाही नाही, मी पागल थोडी आहे. मला सगळ्या अवयवांसकट घरी जायचंय. ऑल ओके का? ओकेला काय म्हणतात? ए ए ओ ए ओ. हे तुमच्या कर्तृत्वामुळे ते पडतील. नाही नाही, सरळ जाऊ. सुंदर आहे हा. अरे वा. संस्कृती ही ऑडिओ रेकॉर्ड कर ही वाली. तुमचं नाव काय गाई? माझं नाव मुक्ताबाई बाळू येते. अरे वा. एकदरवरून किती लांब आहे? फटाक्याला मस्त. सांभाळू ना. फोटो बघा. तुला तो फोडेल. अयो, तो खाली आहे. तो खाली येईल. तू का हेल्दी खा, हेल्दी राहा. हॅलो, फायनली आम्ही वरती. अजून वरती चढायचंय. अरे बापरे. तिथे नाही जायचं, रॉंग डिरेक्शन. जसं की भैरीदेवाचं मंदिर आहे, पाण्याचे टाके आहेत, त्यानंतर हा तुम्ही बोला ना द्वारपाल, तसे आहेत बघा इथे. आणि ह्यांचे भाले अपोजिट साईडला. हा खाली एका साईडलाच होते. हे आपोआप पावसाचं पाणी साठवून ठेवायचं ना. प्राण्यांना प्यायला वगैरे. बरं आहे बाबा. हे पाणी तुम्ही बघून प्याल का? नाही. हे पाणी खूप जास्त हेल्दी आहे. हेल्दी आहे. मिनरल वॉटर आहे जवळपास. नॅचरल वॉटर. ह्याच्यामध्ये जर काही खराब असेल तर मॅन मेड गोष्टी जसं की प्लास्टिक टाकलंय. हा इथे प्लास्टिक टाकलंय बघा. हे पिऊ शकतो आपण. फिल्टरची गरज नाही. म्हणजे आपण ते गाळून वगैरे कचरा आहे ना. नॅचरल कचरा इज स्टील ओके. ओके. तुम्ही जर पाय घास वगैरेच आहे. प्लास्टिक टाकलं, गुटख्याचे पॉकेट टाकलं, ते चुकीचं आहे. तिथे एक पाऊच काहीतरी. हे बघा ना इथे पाणी एवढं स्वच्छ आहे तरी पण ते पाणी थोडं ढवळायचं की सगळं- माणसांनी थोडस हे बघा. दाखवावी. असं म्हणता म्हणता लगेच एक पाण्याची बाटली बाहेर तरंगत तरंगत आली. चालतोय आम्ही. वेगळा अनुभव. अरे वा, इथे असं गुफासारखं आहे. इथे लोक आतून जात होते. काय बघूया. हे इथे काहीतरी गुफासारखं आहे का? लोक आत गेले. अच्छा, हे पाण्याचं आहे का? हे पाण्याचं कुंभ माहितीये? बघू का? तर हे पाणी तुम्ही पिऊ शकाल जर कोणाची हो. इच्छा असेल तर. छान. प्राण्यांसाठी खरंच चांगलं आहे. हो. हे पाणी पिण्यासारखं आहे दादा? आणि पिऊन बघाल तर प्रचंड थंड. हो, त्यांनी पाणी बघा किती स्वच्छ आहे. ऍक्च्युली घाण आपणच केली आहे प्लास्टिक हो, प्लास्टिक टाकून Otherwise ते काय. पाणी खूप स्वच्छ आणि जवळपास मिनरल वॉटर आहे. हे काय वेफरचा कचरा विचरा सगळ्यांनी टाक. नाही, बेशिस्त माणसं आहेत. प्राणी जरी स्वच्छ आहेत. काय बाबा बोलायचं. पाणी स्वच्छ आहे पण तुमच्याकडे बघा ना. तुम्ही कुठून आला दादा? इकडचे. अरे वा. लोकल. आता चालता पुन्हा मला पाण्याचं हे दिसलं. उन्हाळ्यामध्ये पण पाणी असतं दादा? म्हणजे 12 महिने पाणी? अरे वा. हा नाही, ते अगरबत्ती लावले. सांगा ना सर, आम्हाला माहिती. इथे नाही गेलो. इथे इथे हो, चला दर्शन घेऊया.
पहिला चेंज आहेत. हॅलो डोंगरावरती हे काय चालू आहे? कौल लावतंय. कशा संदर्भात कौल आहे हा? काय विषय आहे? असं आहे, आपलं एखादं काम होत नसलं, काही अडचण आहे का काय नाही, ते होत असेल तर बोजवे देणार, सक्सेस नसेल होत तर मग डावी देणार. कधी कधी येतं की काय अडचण असली तर देणारच नाही. असं ती गोष्ट करायची की नाही असं विचार. देवाच्या कपाळासाठी अडचण असेल तर खाली पडतच नाही. पण शक्ती दे आणि अन्नबुद्धी. मग ते कौल कसा करतो? डावा उजवा कसा करतो? त्याच्या डोक्यावर देवाच्या डोक्यावर शंकराचं आहे का? हो ना.